किती वर्ष झालं तुम्ही रिलेशनशिप मध्ये होते? 14 वर्ष माझ्याकडनं, 11 वर्ष सोबत आहे. म्हणजे हा 2 वर्ष हिच्या मागं लागला होता, 2 वर्षांनी हा म्हणली, म्हणून हा असं कन्फ्युजन आहे. आणि फायनली ह्यांचं लग्न झालेलं आहे. गाईज कॉंग्रॅच्युलेशन्स. थँक्यू भाई. पुढच्या वर्षी बाळ झालं पाहिजे. प्रतिभाच्या दीपकच्या त्यांचं 11 वर्षापासून लग्न होतं. त्याच्यानंतर हे लग्न होतंय. काही गोष्टी ज्या सिक्रेट आहेत त्या आम्ही तुम्हाला सांगू शकत नाही, पण हे जे आता लग्न चाललं आहे ऑफिशियली फायनली आपल्या परिवाराला, महाराष्ट्राला कळणार आहे की आज ते रिलेशनमध्ये होते. माहिती आहे सगळं कळलं. आणि गाण्यामध्ये तुम्ही लय प्रश्न विचारले शेवटला दीपक हा मुलगा कोण आहे, त्यावेळेस तुम्ही विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला आज मिळतंय. हा गाणं नाथखुळा आहे, ज्या गाण्यामध्ये शेवटला तो उंच मुलगा आहे तो माझ्याबरोबर हात मिळवतो. तर तो प्रश्न विचारला होता की हा मुलगा कोण आहे, आज त्याचं उत्तर कळेल की या हिरोईनचा नवरा होणार. काय झालं काय झालं. आणि असंच एखाद्या गाण्यामध्ये तुमच्या पण नवऱ्याची हिंड मिळवली आहे. काय पण बोल, काय पण. तांदूळ खाऊन झालं का? हे छान तांदूळ आहे. तनुजा शालू बघा, शालू. ऍक्च्युली आमच्या मम्मीने असं शालू घातलं होतं. छान दिसते. क्वीट. कितनी सिंपल रानी तू है, प्यारी प्यारी तू है, मेरा चांद भी और जान भी मेरी. कितनी सिंपल रानी तू है, प्यारी प्यारी तू है, मेरा चांद भी और जान भी मेरी. भूषण सारे राष्ट्रधुरी नहेची कधीती अंतरपटा ते ध्यान करणे पूर्यात सदा मंगलम शुभमंगलम. थाटामाटात मिरवून तुला मी माझी बायको बनवीन. थाटामाटात मिरवून तुला मी माझी बायको बनवीन ग. थाटामाटात मिरवून तुला मी माझी बायको बनवीन ग. थाटामाटात मिरवून तुला मी माझी बायको बनवीन ग. एक नंबर ब्लॉग विशाल भाई ऐसी डालते हो म्हणजे कसं आता 3.45 लाख सबस्क्राइबर झाले आपले भाऊचे. 3.45 लाख. अगर मैंने रेगुलर ब्लॉग डाले होते तो अभी कितने रहते इधर? भाई गोल्डन बटन ना भाई, डायरेक्ट गोल्डन बटन भाई. तो जाकर है ना, अभी जाकर है ना, ये देखो ये अनसब्सक्राइब करने का पहिले बघा बघा असं करा, इधर जाकर सबस्क्राइब करा आणि प्लस घंटी वाजवा, ऑल वर ठेवा, ऑल ओव्हर ठेवा, जेणेकरून तुम्हाला माझी प्रत्येक व्हिडिओ आल्याच्या नंतर नोटिफिकेशन येईल. याला नोटिफिकेशन आली म्हणून याला कळलं. आणि हे विकायचं आहे 20 रुपयाला एक. आपले थंबनेल पण बघा, थंबनेल पण बघा. एडिट बाय विशाल भाले. ओ भाई साहब, तो तेरे को क्या लगा? करा है तूने इससे? अरे नहीं रे भाई, खतरनाक है रे. और भाई खुद ही सीख रहे हैं सब इंडिपेंडेंट. ऍड पण येते, ऍड पण येते बरं का. करू ऍड, कारण जंगली रमी इन्कम आली पाहिजे. स्किप नका करू. स्किप केलं तर डायरेक्ट असं टॅप टॅप करा म्हणजे. माझा ब्लॉग बघायचा असेल तर स्किप करा. आणि हा कुणाल दादा दिसला, नेक्स्ट ब्लॉग त्याच्या लग्नाचा पण येईल. आणि तो पण नसेल पाहिला तो पण जाऊन पहा. काहीतरी बोलत होते सगळ्यांना. बोला कोण आलाय? हे माझं नाव कोणत्या पण मुलींसोबत जोडतात आहे.
लग्न झालेलं आहे फायनल या दोघांचं आणि यांची आपण बाईट नंतर घेऊ. आता खूप बिझी आहे. तुमचं लक्ष इकडं. हे मगाशी मी तुला दिलं ते ठेवायला ते कुठे वॉलेट पाकिट मी हे टाकू शकतो का मी तुझ्या परमिशनने टाकू तिथं ब्लर करतो मी अर्चित हा बोल दोन्ही फारच गोरू झाली काहीतरी ट्रीटमेंट घेतली वाटतं तुम्ही पीडीएफ घेतली का 199 रुपीज ओनली कॉन्टॅक्ट नंबर सांगा 7620 आणि जे पण पीडीएफ घेईल त्यांनी स्वतःच्या जबाबदारीवर घ्या. काही बिघड झाल्यावर चेहऱ्यावरती आदित्यला दाबायला नाही बट प्राइस पण तेवढी द्या आणि 199 संपला आता विषय 199 बोल थांब नंतर करते थांब. अरे नरू होता का मला वाटतं ढेरी आली फक्त. मी आलोय कॉफी प्यायला आणि जस्ट रितेशला आता रेडबुल घेऊन दिले कारण त्याचं नवीन गाणं आले बादशाह फिर. अरे बापरे ज्याने नसेल पाहिलं त्याने जाऊन पहा आणि त्याच्यामध्ये कोरिओग्राफी केलेली आहे स्वतः रितेशने. गाण्याचं आपलं म्युझिक कोणी केलेलं असेल बरं. अरे ह्यांनी नाही केलं ह्यांनीच केलेलं आहे मिळून. गाण्याचे लिरिक्स कोणी लिहिले असेल बरं ह्यांनीच लिहिलेले आहेत. तर जाऊन पहा बादशाह फिर. गाण्याचे काय म्हणते थंबनेल बिमनेल तुम्हाला असं वाटत असेल कोणी केलं त्याने विनायकने केलं. आणि तुम्हाला वाटत असेल बादशाह फिर म्हणजे हे रॅप सॉन्ग आहे. जरी तुम्ही गेल्याच्या नंतर तुम्हाला म्हणत असेल ते असं का शूट केलंय कारण त्यांना सवय झाली असेल ना रे आपल्या मराठमोळी अशा गाण्यांची. तर रॅप सॉन्ग आहे. रॅप एक इंडस्ट्री वेगळी असते. तर ते काय रॅप बद्दल सांग बरं काय असतं रॅप. नको सांगू ते मी कट करन. मी रॅप बद्दल सांग मला. यस मेन शब्दांनी हे नको आपल्या म्हणजे काय काय आपण केलंय सगळं दाखवतो रॅप मध्ये. घाई घाईत मोटिवेशनल शब्द बोलणे म्हणजे रॅप. आतली भावना मांडणे म्हणजे रॅप. बरोबर आहे का की आपली मी लाईफ मधून कसं आलोय कसं हे केलंय ते सगळं समजतं. म्हणजे आपण आयुष्यात लहानातून मोठं कसं लहानातून नाही सॉरी गरिबीतून श्रीमंत कसं झालं जो स्ट्रगल मांडतात तो असतो रॅप. जाऊन पहा बादशाह फिर आणि सबस्क्राईब करायला या परत विशाल फाले युट्यूब चॅनल. तर हा आमच्या ओमकार दादाने आणलाय त्याच्यावर धूळ बसले. हा विश्वास पाटीलचा आहे. तर आम्ही हा आता बुके घेऊन जाणार आहे तिकडे. ओमकार दादाचा हे काय आलं. अरे बुके नाही माझा बुके. कसला बुके. लाज वाटते का लाज. अरे आम्ही आणलाय. लाज वाटतो चल माझ्यासोबत चल. अरे हा आपला बुके आपला बुके हे बनी हा माझ्याकडनं बुके मागतोय हा विश्वास. लाज वाटते का माझा बुके. हे आपण दोघांनी नाही घेतला खालून. अरे तू तरी माझ्याकडून बोल काय भाई. दर रे दर काही काय कामाचा कधीतरी घेऊन येत जा. मला आणायला लावलाय चल दे. मी आता तुला हा गुलदस्ता दिलता पण दिला का रे विक्या खरं बोल. आता तर तू गेलाच खरं बोल. दिलेला रोहित दादा दिलेला मला आता. हा चल जाऊ दे. तर बोलताय तू बचत काय बोलायचं होतं काय नाही. आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. खूप दिवसानंतर मी ब्लॉग टाकायला चालू केलेले आहेत. तर जास्तीत जास्त सबस्क्राईब करा आणि ब्लॉग शेअर्स करा तुमच्या फ्रेंड्सला की माझ्यासारखं असे सुंदर सुंदर कॉन्टेंट द्या म्हणावं. आणि सबस्क्राईब करून शेअर करा आणि बेल आयकॉन बटन तिकडं क्लिक करा जेणेकरून माझे प्रत्येक ब्लॉग आल्याच्या नंतर तुमच्यापर्यंत पोहोचतील. येस चलो बाय. आता आम्ही चाललोय खाली. हे बाय बाय रोहित. अरे बाय 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 बाय. कसा अभिनय करतोय. हे बाय बाय बिझी. तू कुणासोबत बोलतोयस रात्रीच्या मुलींबरोबर. हे बाय बाय सनी.
हे चाललेत दादा, यांना बाय कर. अच्छा चांगला वाटतोयस. मित्रांनो आता आमचं झालेलं आहे अरे आपण सेलिब्रेट अरे ते सोड, आपण ह्या ब्लॉग मध्ये बादशाह फिरचं प्रमोशन केलंय. हे काय करतोय? अरे सॉरी काय, तुम्ही ऍज अ विदाउट सेलिब्रिटी असल्यावर असं करत असतो ना. आता तुम्ही ब्लॉग मध्ये सेलिब्रिटी आहे, सॉरी. तर आपण बादशाह फिरचं प्रमोशन केलं त्याच्यात. तर तुमचं पण गाणं आलं, जे वॉर्मअप डान्स केला तुम्ही लेग डे. म्हणजे ऍक्च्युली जिम मध्ये गेलं सगळे त्यांनी हे स्टेप बसवलेली. हे आम्ही जिम लोकांसाठी हा एकदा कर बरं तो, एकदा कर बरं. हे वॉर्मअपची स्टेप यांनी ठेवलेली आहे याच्यात. चला गाईज, बाय बाय, टेक केअर. चला बनीजी, चलो. हे 360 घे. असेच प्रेमळ व्हिडिओ पाहण्यासाठी फॉलो करा, लाईक करा. विशाल पाले. हे तुझी टॉर्च दिसते चालू झाली म्हणून मी टॉर्च चालू केली ना. म्हणजे तू नाही दिसत, फक्त ती टॉर्च दिसते. तेच म्हणून ती टॉर्च अशी स्वतःवर मार. हा आहे आपला आक्या. तर आपला आक्या आत्ताशी आलेला आहे प्रतिभाच्या लग्नाला. आणि तुला माहित असेल तर त्यांची वरात चालू आहे तिकडं. मी अटेंड केली बाहेरनच, थोडा असं पण करून आलो. तुला पण थोडीशी लाज वाटते का? तुझं 2 महिन्यात लग्न आहे मित्रा, आणि तू दुसऱ्यांच्या लग्नाला येत नाहीयेस. मी सरळ स्पष्टीकरण ह्याच्यावर देऊ शकतो. मला माहिती होतं की आज प्रॉब्लेम होऊ शकतो यायचा, म्हणून काल रात्री मी उशिरा का व्हायना पण हळदीला येऊन गेलो. कसं ऐकतो ना, त्याचं कारण असं आहे की आता माझं पण लग्न आहे, मला पण गडबड आहे. सो आज केटर्स जो होता तर त्याचं ते जेवण टेस्टिंग करत होतं ना, आज फायनल करत होतं, आणि ते जर झालं नसतं तर जे आपले पाहुणे मंडळी येणार आहेत त्यांच्या भट्ट्याचं नियोजन कोणी केलं असतं. अच्छा, त्यासाठी मी गेलो. आणि त्यातलं त्याचा आख्या चाललाय आता नाशिकला. आता नाशिकला का चाललाय मी सांगू का? आख्याचा आहे डेट रिव्हिलिंगचा ब्लॉग शूट करणार आहे. ब्लॉग नाही, रील ब्लॉग तर काय आता ते कंटिन्यू जसे भेटतील तसे. तर मेन तर आख्याच्या चॅनलवरती अपडेट नाही का राहा. तो आता लग्नाची ब्लॉग टाकणार आहे. नाही ते जास्त मला तू सांग, तूच तुझ्या ब्लॉगवर अपडेट राहा, कारण की मी एवढा कामात गुंतलोय की माझ्या ह्याच्यावर. ठीक आहे, मग मी माझ्या ब्लॉग मध्ये अपडेट देत राहीन. तुम्हाला फोनवर सांगायचं आज हे, मग मी सांगत जाईन हे ते दाखवून का. यस गाईज, तर भाऊच्या ह्याच्यावरती जाऊन पहा. रील मध्ये तुम्हाला कळणार आहे 2-3 दिवसात होऊन काय, कधी अपलोड करणार रील? 2-3 दिवसात होईल मे बी असं वाटतं. आणि त्याच्यामध्ये लग्नाची डेट कळणार आहे. हो, आणि मग तिथून पुढे सगळे ब्लॉग्स आणि बाकी सगळं मग तुम्हाला बघायला भेटेल असं. अच्छा, तर चला आता मी जातो घरी. हे चाललेत नाशिकला आणि विक्या पण त्यांच्या सोबत चाललाय. मेसेज कुणाचा आलता?